नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ तुमचा खूप महत्त्वाचा आणि थोडासा धक्कादायक आहे, कारण उद्याच्या सोमवारी कर्क राशीच्या लोकांसाठी काही खास संकेत घेऊन येत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार काही ग्रहाची हालचाल अचानक बदलताना दिसत आहे आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या भावना, तुमचं मन आणि तुमचं आयुष्यावर होऊ शकतो। कर्क राशी ही राशी म्हणजे भावना, प्रेम, कुटुंब आणि खोल विचारांची दुनिया। या राशीचा स्वामी आहे चंद्र आणि चंद्राचा प्रभाव नेहमी मनावर आणि भावनांवर खूप जास्त पडतो। म्हणूनच कर्क राशीचे लोक संवेदनशील, काळजी करणारे आणि प्रेमळ असतात। पण उद्याचा सोमवार थोडासा वेगळा असू शकतो। ग्रहाची ऊर्जा अस्थिर होताना दिसते आणि त्यामुळे तुमच्या मनात गोंधळ, तणाव आणि ओव्हरथिंकिंग वाटू शकते। या दिवशी तुम्ही स्वतःला थोडं हरवलेलं जाणवू शकता। छोट्या गोष्टीवर जास्त विचार होऊन जुने प्रसंग, जुने लोक, जुने दुःख हे सगळं अचानक आठवू शकतं। ज्योतिषशास्त्र सांगत आहे, चंद्राची बदलती स्थिती थेट मनावर परिणाम करते। म्हणूनच या दिवशी भावनिक निर्णय घेणं टाळणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही घाईघाईत निर्णय घेतला तर नंतर त्याचा पश्चाताप होऊ शकतो। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, ग्रहाची हालचाल तुमच्या जीवनावर नेमका कसा परिणाम आहे आणि कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही सर्वात जास्त सावध राहायला हवं। मंडळी, आता आपण त्या भागात आलो आहोत जिथे परिस्थिती थोडी गंभीर होताना दिसते। ज्योतिषशास्त्रानुसार सध्या ग्रहाची हालचाल खूप वेगाने बदलत आहे। विशेष मंगळ आणि शनीची स्थिती कर्क राशीसाठी एक अस्थिर ऊर्जा तयार करत आहे। मंगळ म्हणजे क्रिया, राग आणि अचानक निर्णय, आणि शनी म्हणजे अडथळे, विलंब आणि कठोर परीक्षा। या दोन्ही ग्रह जर असंतुलित झाले तर परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर दिसू शकतात। या काळात तुमचं मन पटकन चिडू शकतं, छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतील आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गैरसमज वाढू शकतात। घरात एखादी छोटी गोष्ट मोठे वादाचं रूप घेऊ शकते। ऑफिसमध्ये कोणाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लागण्याची शक्यता आहे आणि रिलेशनशिपमध्ये तणाव वाढू शकतो। या काळात तुम्ही जे काही बोललात ते उलट तुमच्यावरच येऊ शकतं, म्हणून शांत राहणं ही सर्वात मोठी शक्ती आहे। ग्रहाची स्थिती तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला ती शिकवण्यासाठी आहे। संयम, शांतता आणि समजूतदारपणा। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता किती आहे आणि कोणत्या चुका तुम्ही अजिबात करू नये। मंडळी, आता आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत। हा भाग दुर्लक्ष केला तर परिणाम तुमच्या आर्थिक आयुष्यावर होऊ शकतो। कर्क राशीच्या लोकांसाठी उद्याचा सोमवार आर्थिक निर्णयासाठी खूप संवेदनशील दिवस ठरू शकतो। एक छोटी चूक मोठं नुकसान घडवू शकते। तुम्हाला अचानक कोणीतरी एक चांगली संधी देऊ शकतो किंवा एखादा डिटेल खूप आकर्षित वाटू शकतो, पण इथे सर्वात मोठा धक्का लपलेला आहे। तुम्ही घाईघाईत निर्णय घेतलात किंवा कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवला तर पैसे अडकू शकतात किंवा अपेक्षित परत मिळणार नाही। ज्योतिषशास्त्र सांगत आहे, या दिवशी ग्रहाची ऊर्जा तुमचं निर्णय घेण्याचं सामर्थ्य थोडं कमजोर करू शकते। म्हणजे तुम्हाला वाटेल हे तुम्ही बरोबर आहात, पण नंतर वास्तव वेगळेच असू शकतं। अनेक वेळा असं होतं आणि आपण घेतलेला एक निर्णय महिन्यापर्यंत आपल्याला त्रास देतो। घाई करू नका, कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक आर्थिक निर्णय थांबवूनच विचार करा। शनीची ऊर्जा तुम्हाला शिकवते की पैसा फक्त मेहनतीनं नाही तर संयम आणि योग्य वेळेने टिकतो। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, प्रेम आणि नात्यामध्ये काय तणाव येऊ शकतो आणि कोणत्या चुका तुम्ही टाळायलाच हव्या। मंडळी, आता आपण त्या भागात आलो आहोत जिथे भावना सर्वात जास्त सक्रिय होतात, प्रेम, नाती आणि मनातील गैरसमज। कर्क राशीच्या लोकांसाठी उद्याचा सोमवार भावनिक दृष्टिकोन खूप संवेदनशील असू शकतो। तुम्ही जे काही बोलता ते चुकीच्या पद्धतीने समजलं जाऊ शकतं। एक छोटंसं वाक्य, एक साधा मेसेज मोठ्या वादाचं कारण बनू शकतं। त्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता तोच व्यक्ती तुमचं बोलणं चुकीचं समजू शकतो आणि तिथून सुरू होऊ शकतो सायलेंट टेन्शन। कधी-कधी असं वाटतं की सगळं ठीक आहे, पण आतून नातं हळूहळू तुटत जातं। आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला
कळतही नाही ही चूक कुठे झाली. या काळात तुमचा राग नाही तर तुमची शांतता तुम्हाला वाचवेल. थोडं थांबा, थोडं ऐका आणि मग प्रतिक्रिया द्या. चंद्राची ऊर्जा भावना वाढवते आणि म्हणूनच या दिवशी मनावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत घरचे आणि कुटुंबात कोणत्या गोष्टीवरून तणाव वाढू शकतो आणि कसा टाळायचा. मंडळी, आता आपल्या त्या भागात आलो आहोत जिथे सर्वात जवळची नाती पण ताणतणाव येऊ शकतात. घर, कुटुंब आणि घरातील वातावरण. कर्क राशीच्या लोकांसाठी उद्याचा सोमवार घरगुती पातळीवर थोडासा अस्थिर ठरू शकतो. छोट्या गोष्टी अचानक मोठ्या वादाचं रूप घेऊ शकतात. एक साधं वाक्य किंवा एखादी छोटी गैरसमज घरात टेन्शन निर्माण करू शकते. कधी कधी असं होतं की आपण शांत राहण्याचं ठरवलं तर समोरची व्यक्ती आपलं मौन चुकीचं समजते. घरात ऊर्जा अस्थिर असेल तर मन शांत राहणं नाही आणि प्रत्येक गोष्टी मोठी वाटू लागते. आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे या तणावाचं मूळ कारण कधी कधी खूप छोटं असतं पण परिणाम मात्र मोठा होतो. या दिवशी तुमचं सर्वात मोठं शास्त्र आहे शांतता. तुम्ही जितकं कमी बोलला तितकं तुमचं नुकसान टाळेल. चंद्राची ऊर्जा घरगुती भावना वाढवते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट मनाला लागते. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत आरोग्य आणि मानसिक तणावावर काय परिणाम होऊ शकतो आणि स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं. मंडळी, आता आपण त्या भागात आलो आहोत जिथे सगळ्यात जास्त काळजी घ्यायची गरज आहे. तुमचं मन, तुमचं शरीर आणि तुमची ऊर्जा. कर्क राशीच्या लोकांसाठी उद्याचा सोमवार मानसिकदृष्टी थोडा दबाव आणणारा असू शकतो. अचानक थकवा जाणवू शकतो आणि मन सतत अस्तव्यस्त राहू शकतं. कधी कधी असं वाटतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. छोट्या गोष्टी मोठ्या वाटायला लागतात. मन सतत विचार करत राहतं आणि झोपसुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. या दिवशी तुमचं मन तुमच्यात विरोधात जाऊ शकतं. तुम्ही जे नाही त्याचा विचार करू लागता आणि भीती निर्माण होते. पण लक्षात ठेवा, ही भीती वास्तव नसते, ती फक्त तुमची मानसिक स्थितीची प्रतिक्रिया असते. चंद्राची ऊर्जा मनावर थेट परिणाम करते म्हणून या दिवशी भावनांवर नियंत्रण ठेवून खूप गरजेचं आहे. तुम्ही जितकं शांत राहाल तितकं तुमचं मन स्थिर राहील आणि शरीरसुद्धा बॅलन्समध्ये येईल. दीर्घ श्वास घ्या, थोडं विश्रांती घ्या आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या सगळ्या गोष्टी मग खगोलशास्त्रीय कारण काय आहे आणि उपाय करून तुम्ही स्वतःला कसं मजबूत करू शकता. तर मंडळी, आता आपण या व्हिडिओत सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. या सगळ्या घडामोडी मागे नेमकं कारण काय. ज्योतिषशास्त्रानुसार सध्या ग्रहाची ऊर्जा एक विशिष्ट पर्यटनमध्ये बदलताना दिसत आहे. विशेष चंद्र, मंगळ आणि शनी हे तिन्ही ग्रह एकत्रितपणे कर्क राशीवर प्रभाव टाकत आहेत. चंद्र म्हणजे मन आणि भावना, मंगळ म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया आणि शनी म्हणजे कर्म आणि अडथळे शिकवण. जेव्हा ही तिन्ही ऊर्जा असंतुलित होते तेव्हा मन गोंधळते, निर्णय क्षमताही कमजोर होते आणि भावनिक प्रतिक्रिया वाढू शकते. ही स्थिती तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही तर तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. ही तुम्ही थोडा थांबा, विचार करा आणि मग कृती करा. ग्रह तुम्हाला थांबवत नाही, ते तुम्हाला दिशा दाखवतात पण निर्णय नेहमी तुमचाच असतो. कर्क राशी भावनिक रास आहे म्हणूनच ही ऊर्जा त्यांना इतरांपेक्षा जास्त प्रभावित करते. पण त्याची वेळ हीच रास खूप मजबूतही आहे. जर तुम्ही संयम ठेवला तर हीच ऊर्जा तुमच्यासाठी ग्रोथ होते. आता शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत हे सगळं टाळण्यासाठी कोणते उपाय करायचे आणि दिवस कसा बॅलन्स ठेवायचा. तर मंडळी, आता आपण व्हिडिओच्या शेवटी टप्प्यावर आलो आहोत आणि आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःला कसं वाचवायचं. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर उद्या सकाळी उठल्यावर ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जपा. शिवलिंगाला पाणी अर्पण करा, घरात दिवा लावा आणि कोणालाही वाईट शब्द बोलणं टाळा. लक्षात ठेवा मंडळी, ऊर्जा चांगली असो किंवा वाईट, तुम्ही तुमच्या विचारांवर अवलंबून असते. जर तुम्ही शांत राहिला तर तुमच्याही कोणत्याही ग्रह तुमचं नुकसान करू शकत नाही, कारण तुमची मानसिकता शक्ती सर्वात मोठी आहे. कर्क राशी ही कमजोर नाही, ती भावनिक आहे आणि भावनिक तिला मजबूतही बनवतात. या दिवसाचा संदेश इतकाच आहे, थांबा, विचार करा आणि मग कृती करा.
जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कर्क राशीचे आहात का लिहा. कारण पुढचा दिवस कसा जाईल हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे. आणि लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात पण चालायचं तुम्हालाच असतं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कर्क राशीबद्दल, जर तुम्हाला उपयोगी म्हणतो वाटला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.